इंग्लिश बोलायचंय, तर आजचे हे 5 वर्ब आणि 50 सेंटेन्स तुमचं बोलणं कंप्लीट करून बदलून टाकतील. व्हिडिओ स्किप करू नका. शेवटचे सेंटेन्स हे गेम चेंजर आहेत. तर जर हे 5 वर्ब आणि 50 सेंटेन्स प्रॅक्टिस करा आणि अ, माझ्या मागून रिपीट करा. जेणेकरून तुम्हाला काही अडथळा येणार नाही. तर चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. पहिला वर्ब आहे इम्प्रूव्ह. इम्प्रूव्ह म्हणजे काय? सुधारणा करणे. अ, पहिला सेंटेन्स आहे, आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश. माझ्या मागे रिपीट करा. आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश. मला माझं इंग्रजी सुधारायचं आहे. दुसरा सेंटेन्स, यू कॅन इम्प्रूव्ह युअर स्किल विथ प्रॅक्टिस. माझ्या मागे रिपीट करा. यू कॅन इम्प्रूव्ह युअर इंग्लिश, इम्प्रूव्ह युअर स्किल विथ प्रॅक्टिस. सरावाने तू तुझे कौशल्य सुधारू शकतोस. तिसरा सेंटेन्स आहे, शी इज ट्राइंग टू इम्प्रूव्ह हर कॉन्फिडन्स. शी इज ट्राइंग टू इम्प्रूव्ह हर कॉन्फिडन्स. ती तिचा आत्मविश्वास सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या मागे सेंटेन्स रिपीट करा. शी इज ट्राइंग टू इम्प्रूव्ह हर कॉन्फिडन्स. म्हणजे ती तिचा आत्मविश्वास सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. पुढचा सेंटेन्स आहे, डेली रीडिंग हेल्प्स इम्प्रूव्ह व्होकॅब्युलरी. रोज वाचन केल्याने शब्दसंग्रह सुधारतो. माझ्या मागे हा सेंटेन्स रिपीट करा. डेली रीडिंग हेल्प्स इम्प्रूव्ह व्होकॅब्युलरी. रोज वाचन केल्याने शब्दसंग्रह सुधारतो. पुढचा सेंटेन्स आहे, ही वॉन्ट्स टू इम्प्रूव्ह हिज लाईफस्टाईल. त्याला त्याची जीवनशैली सुधारायची आहे. ही वॉन्ट्स टू इम्प्रूव्ह हिज लाईफस्टाईल. त्याला त्याची जीवनशैली सुधारायची आहे. पुढील सेंटेन्स आहे, धिस कोर्स विल इम्प्रूव्ह युअर कम्युनिकेशन. हा कोर्स तुझं संवाद कौशल्य सुधारेल. म्हणजे माझ्या पाठी रिपीट करा सेंटेन्स. धिस कोर्स विल इम्प्रूव्ह युअर कम्युनिकेशन. म्हणजे हा कोर्स तुझं संवाद कौशल्य सुधारेल. पुढील सेंटेन्स आहे, एक्सरसाइज कॅन इम्प्रूव्ह युअर हेल्थ. व्यायामाने आरोग्य सुधारू शकते. माझ्या मागे हा सेंटेन्स रिपीट करा. एक्सरसाइज कॅन इम्प्रूव्ह युअर हेल्थ. व्यायामाने आरोग्य सुधारू शकतं. पुढील सेंटेन्स आहे, आय एम वर्किंग हार्ड टू इम्प्रूव्ह मायसेल्फ. मी स्वतःला सुधारण्यासाठी मेहनत करत आहे. माझ्या मागे सेंटेन्स रिपीट करा. आय एम वर्किंग हार्ड टू इम्प्रूव्ह मायसेल्फ. मी स्वतःला सुधारण्यासाठी मेहनत करत आहे. पुढील सेंटेन्स आहे, टीचर हेल्प्स स्टुडंट्स इम्प्रूव्ह परफॉर्मन्स. शिक्षक विद्यार्थ्यांची कामगिरी सुधारायला मदत करतात. माझ्या मागे सेंटेन्स रिपीट करा. टीचर्स हेल्प स्टुडंट्स इम्प्रूव्ह परफॉर्मन्स. शिक्षक विद्यार्थ्यांची कामगिरी सुधारायला मदत करतात. पुढील सेंटेन्स आहे, प्रॅक्टिस डेली टू इम्प्रूव्ह फ्लुएन्सी. प्रवाही बोलण्यासाठी रोज सराव करा. माझ्या मागे सेंटेन्स रिपीट करा. प्रॅक्टिस डेली टू इम्प्रूव्ह फ्लुएन्सी. प्रवाही बोलण्यासाठी रोज सराव करा. पुढचा वर्ब आहे अवॉइड. म्हणजे नेक्स्ट सेकंड वर्ब आहे अवॉइड. अवॉइड म्हणजे काय? की टाळा. अवॉइड नेगेटिव्ह थिंकिंग. नकारात्मक विचार टाळा. माझ्या सेंटेन्स रिपीट करा. अवॉइड नेगेटिव्ह थिंकिंग. नकारात्मक विचार टाळा.
पुढील सेंटेन्स आहे यू शुड अवॉइड जंक फूड. तुम्ही जंक फूड टाळायला हवे. यू शुड अवॉइड जंक फूड. तुम्ही जंक फूड टाळायला हवे. पुढील सेंटेन्स आहे अवॉइड वेस्टिंग टाइम ऑन युजलेस थिंग. निरुपयोगी गोष्टींवर वेळ वाया घालवणं टाळा. म्हणजे काय? तर माझ्यामध्ये सेंटेन्स रिपीट करा. अवॉइड वेस्टिंग टाइम ऑन युजलेस थिंग. निरुपयोगी गोष्टींवर वेळ वाया घालवणं टाळा. पुढील सेंटेन्स आहे ही अवॉइड्स टॉकिंग टू स्ट्रेंजर्स. तो अनोळखी लोकांशी बोलणं टाळतो. माझ्यामध्ये सेंटेन्स रिपीट करा. ही अवॉइड्स टॉकिंग टू स्ट्रेंजर्स. म्हणजे तो अनोळखी लोकांशी बोलणं टाळतो. पुढील वर्ब आहे अवॉइड युजिंग युअर फोन व्हाईल ड्रायव्हिंग. गाडी चालवताना मोबाईलचा वापर टाळा. माझ्या सेंटेन्स रिपीट करा. अवॉइड युजिंग युअर फोन व्हाईल ड्रायव्हिंग. गाडी चालवताना मोबाईल वापरणं टाळा. पुढील सेंटेन्स आहे शी अवॉइड आर्ग्युमेंट ॲट वर्क. म्हणजे ती ऑफिसमध्ये वाद टाळते. हा सेंटेन्स माझ्याकडून रिपीट करा. शी अवॉइड्स आर्ग्युमेंट ॲट वर्क. ती ऑफिसमध्ये वाद टाळते. पुढील सेंटेन्स आहे अवॉइड लेट नाईट स्लीपिंग. उशिरा झोपणं टाळा. अवॉइड लेट नाईट स्लीपिंग. उशिरा झोपणं टाळा. पुढील सेंटेन्स आहे वी शुड अवॉइड बॅड हॅबिट्स. आपल्याला वाईट सवयी टाळायला हव्या. वी शुड अवॉइड बॅड हॅबिट्स. आपल्याला वाईट सवयी टाळायला हव्या. पुढील सेंटेन्स आहे अवॉइड फेअर अँड मूव्ह फॉरवर्ड. भीती टाळा आणि पुढे जा. अवॉइड फेअर अँड मूव्ह फॉरवर्ड. भीती टाळा आणि पुढे जा. पुढील सेंटेन्स आहे अवॉइड कंपेअरिंग युअरसेल्फ विथ अदर्स. स्वतःची इतरांशी तुलना करणं टाळा. अवॉइड कंपेअरिंग युअरसेल्फ विथ अदर्स. स्वतःची इतरांशी तुलना करणं टाळा. पुढील वर्ब आहे तिसरा वर्ब आहे अचीव. अचीव म्हणजे काय की यू कॅन अचीव युअर गोल. तू तुझे ध्येय साध्य करू शकतोस. यू कॅन अचीव युअर गोल्स. तू तुझे ध्येय साध्य करू शकतोस. हार्ड वर्क हेल्प अचीव सक्सेस. मेहनत केल्याने यश मिळतं. हार्ड वर्क हेल्प्स अचीव सक्सेस. मेहनत केल्याने यश मिळतं. शी अचीव हर ड्रीम जॉब. तिने तिची स्वप्नातील नोकरी मिळवली. शी अचीव हर ड्रीम जॉब. तिने तिची स्वप्नातली नोकरी मिळवली. पुढील सेंटेन्स आहे यू वॉन्ट टू अचीव फायनान्शियल फ्रीडम. त्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे आहे. ही वॉन्ट ही वॉन्ट्स टू अचीव फायनान्शियल फ्रीडम. त्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे आहे. पुढील सेंटेन्स आहे डिसिप्लिन हेल्प्स अचीव टार्गेट. शिस्तीमुळे उद्दिष्ट साध्य होतात. डिसिप्लिन हेल्प्स अचीव टार्गेट. शिस्तीमुळे उद्दिष्ट साध्य होतात. पुढील सेंटेन्स आहे दे अचीव
लहान वयात यश मिळवले. पुढील sentence आहे, फोकस हेल्प अचीव्ह बेटर रिझल्ट. एकाग्रतेने चांगले परिणाम मिळतात. फोकस हेल्प अचीव्ह बेटर रिझल्ट. एकाग्रतेने चांगले परिणाम मिळतात. पुढील sentence आहे, never stop until you achieve your goal. ध्येय साध्य होईपर्यंत कधीही थांबू नका. नेव्हर स्टॉप अंटिल यू अचीव युअर गोल. ध्येय साध्य होईपर्यंत कधीही थांबू नका. पुढील sentence आहे, डिसाइड युअर फ्युचर. चौथा वर्ग आहे काय? डिसाइड. डिसाइड म्हणजे काय? निर्णय घेणे. डिसाइड युअर फ्युचर टुडे. आजच तुमच्या भविष्यासाठी निर्णय घ्या. डिसाइड युअर फ्युचर टुडे. आजच तुमच्या भविष्यासाठी निर्णय घ्या. नेक्स्ट सेंटेन्स आहे, यू मस्ट डिसाइड व्हॉट यू वॉन्ट. तुला काय हवं आहे ते ठरवायला हवं. यू मस्ट डिसाइड व्हॉट यू वॉन्ट. तुला काय हवं आहे ते ठरवायला हवं. शी डिसाइड टू लर्न इंग्लिश. तिने इंग्रजी शिकायचा निर्णय घेतला. शी डिसाइड टू लर्न इंग्लिश. तिने इंग्रजी शिकायचा निर्णय घेतला. सेंटेन्स आहे, डिसाइड बिफोर इट टू लेट. उशीर होण्याआधी निर्णय घ्या. डिसाइड बिफोर इट्स टू लेट. उशीर होण्याआधी निर्णय घ्या. पुढील सेंटेन्स आहे, ही डिसाइड टू चेंज हिज लाईफ. त्याने आपलं आयुष्य बदलण्याचा निर्णय घेतला. ही डिसाइड टू चेंज हिज लाईफ. त्याने आपलं आयुष्य बदलण्याचा निर्णय घेतला. ही डिसाइड टू चेंज हिज लाईफ. पॅरेंट्स डिसाइड फॉर देअर चिल्ड्रन. पालक मुलांपर्यंत निर्णय पालक मुलांसाठी निर्णय घेतात. पॅरेंट्स डिसाइड फॉर देअर चिल्ड्रन. पालक मुलांसाठी निर्णय घेतात. डिसाइड इझिली फॉर सक्सेस. यशासाठी शांतपणाने निर्णय घ्या. पुढील sentence आहे, I cannot decide right now. मी आता निर्णय घेऊ शकत नाही. I can't decide right now. मी आता निर्णय घेऊ शकत नाही. Decide your priorities clearly. तुमचं प्राधान्यक्रमाचा स्पष्ट निर्णय घ्या. Decide your priorities clearly. तुमच्या प्राधान्यक्रमाचा स्पष्ट निर्णय घ्या. She decided to start a business. तिने व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. She decided